आणि आता पुढची बातमी बघूयात राजकीय वर्तुळातनं। महायुतीचं खाते वाटप काल अखेर जाहीर झालं आणि या खाते वाटपात काही खात्यांची अदलाबदल करण्यात आली आहे। अद्याप या खाते वाटपावरनं कुणीही नाराजी व्यक्त केल्याचं समोर आलेलं नाही, पण या खाते वाटपावरती आता सत्ताधारी नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्र्यांची संख्या जास्त असल्यामुळे प्रत्येकाला एक खातं दिल्याचं सांगितलं आणि या खाते वाटपावरनं काही जण समाधानी आहेत तर काही जण असमाधानी असले तरी प्रत्येकानं आपल्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली। तर बावनकुळे आणि गुलाबराव पाटील, शंभूराज देसाईंनी खाते वाटपावरनं कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलंय। जवळपास आम्ही 37 लोक कॅबिनेटमध्ये आहोत आणि 6 फक्त राज्यमंत्री आहेत। त्याच्यावर राज्यमंत्र्यांना एकेकाला 6-7 खाती गेली, परंतु संख्या जास्त झाल्यामुळं कॅबिनेटमध्ये प्रत्येकाला एखादं खातं देण्याचा वेळ ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर आलेली आहे। ज्यांना असं वाटतं की आपल्याला चांगलं खातं मिळालं ते समाधानी आहेत, ज्यांना वाटतं की वो आम्हाला पाहिजे असं खातं मिळालं नाही ते असमाधानी आहेत। पण हे चालत असतं। शेवटी प्रत्येकाने मिळालेल्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न हा करायचा असतो। त्याच्यातच त्यांच्या कामाची सुलूक ही महाराष्ट्राला पाहायला मिळते। माननीय मुख्यमंत्री यांनी आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीसजींनी मला महसूल खात्याची जबाबदारी दिली आहे आणि या खात्यामध्ये संपूर्ण महसुली जो आमचे कायदे आहेत, ज्या कायद्याने शेतकरी शेतमजुरांना आणि समाजाच्या शेवटच्या माणसाशी संबंध आहे अशा महसुली कायद्यामध्ये काही सुधारणा आवश्यक आहे। या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जर चांगल्या सुधारणा आणल्या तर या महाराष्ट्राला आपल्याला विकासाकरता पुढे नेता येईल। बघा, भाजप आणि शिवसेना हे सख्खे मावस भाऊ आहेत, त्याच्यामुळे खातं इकडे गेलं काय तिकडे गेलं काय तर आम्ही एकीने आमचं काम करतोय। आणि आपण पाहिलं असेल की जरी आम्हाला गृह खातं मिळालं नाही तरी गृहनिर्माण सारखं खातं मिळालं, पर्यटन आम्हाला मिळालं, त्यामुळे इतर खाती सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीची मिळालेली आहे। त्यामुळे असं काही नाही की हे भाजपकडे खातं आहे आणि शिवसेनेकडे। सरकार असते, सगळ्यांची जबाबदारी एकमेकाच्या खात्यावर असते, त्यामुळे असं काही मनात घेण्यासारखं नाही आहे। तरी सुद्धा जे खातं आहे ते तेवढंच तोलामोलाचं आहे, तेवढंच महत्वाचं आहे। राज्यामध्ये पर्यटनाला खूप पोटेन्शियल आहे। आपण आता कोल्हापूरमध्ये आहोत, आपला कोल्हापूरचा विभाग बघाल, खाली कोकणातला विभाग बघाल, आमच्या सातारा जिल्ह्यातला महाबळेश्वर असेल, कास पठार असेल, कोयना नगर असेल, तापोळा असेल, ह्या सगळ्या परिसराचा अत्यंत आणि शेवटी कसं आहे, आता टुरिझमकडे लोक वळायला लागलेली आहेत आणि टुरिझमच्या माध्यमातून एक वेगळी इकॉनॉमी, वेगळी अर्थव्यवस्था याला गती देण्याचं काम निश्चितपणे आपल्याला करायचं आहे।